या ठिकाणी सादर करतात तारफा. वा क्या बात. ताई आपण असं नसतं व्हायचंय आणि त्यांचे सासू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बारीक पाणी भर हे मध्ये गंगे ही तुला गवस. बारीक 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 पाणी पड हे मने गंगे दिल तुला गवस. बारीक बारीक पाणी भर हे मध्ये गवस ही तुला गवस. बारीक बारीक पाणी पड हे मने हौसे दिल तुला गवस. दादा ते स्वतः गाणे बोलताय ते स्वतः बोलताय बोलू द्या. वावोली संघाला विनंती आपण आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. वावोली संघ 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. 12th मॅन कंपल्सरी असेल. अजूनही तुमचा 12th मॅन या ठिकाणी रिपोर्ट करत नाहीये. जय भवानी वावोली संघ 12th मॅन पाठवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. पहिल्या फेरीतील चौथ्या मॅचची मात्र सुरुवात झाली आहे. एका बाजूला चेंज द गेम वंजारपाडा बी प्लस आणि त्यांना फाईट करताना आपण जय भवानी वावोली या दोन टीमना पाहतोय. टॉस या ठिकाणी केला गेला होता. वंजारपाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपले दुसरे जाग्यावर भेटला. नवी बोटीची आलू काय आलो तिथे रखिला तवा मला भेटलीच नाही. आलो तिथे रखिला तवा मला भेटलीच नाही. आलो तिथे रखिला तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा तिला तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा तिला तवा मला भेटलीच नाही. आलो मी तेरा तिला तवा मला भेटलीच नाही. आई तुझी हे मानी ताई आली गो. आई तुझी हे मानी ताई आली. आई तुझी हे मानी ताई आली गो. आई तुझी हे मानी ताई आली. आई तुझी गिरवा बाबू आला ग. आई तुझा गिरवा बाबू आला. आई तुझा गिरवा बाबू आला ग. आई तुझा गिरवा बाबू आला. आई तुझी तनुजा ताई आली ग. तनुजा ताई आली. आई तुझी तनुजा ताई आली ग. तनुजा ताई आली. आई तुझी हिवाली गौवर गेली गो. आई तुझी हिवाली गौवर गेली. आई तुझी हिवाली गौवर गेली गो. आई तुझी हिवाली गौवर गेली. आई तुझ्या पूजेला जायला ये तुझं पूजेला जायला. LBW ला कोणता चेंज नाहीये. तू पूजेला जायला ये. अरे LBW ला नाही आपल्याकडे. वाटोला
वाटोला होय त्याचा वाटोला होय अरे हिमानी ताईला वाटोला होय त्याचा वाटोला होय त्याचा वाटोला होय तुझे दर्शनाला तुझ्या पायऱ्या या करायला हलवी दर्शनाला तुझ्या पायऱ्या या करायला हडके 100 टक्के आला कच्ची गावाची हडके 100 टक्के आली कच्ची गावाची अरे दिवाळी तुझ्या दुनिया पारी हिमानी ताई दिवाळी तारी दुनिया हिमानी ताई अरे दिवाळी दुनिया पारी हिमानी वाली अरे दिवाळी तारी दुनिया हिमानी ताई दिवाळी तारी दुनिया तनुजा ताई हिमानी ताई मी कसाला दिले गती हिमानी ताई मी कसाला दिले गती की गमे कर झाले किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर झाले किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर झाले किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर झाले किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर झाले किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर झाले किती तनुजा ताईची जाणावे की गमे कर आहेत किती नाही हिमानी ताईची जाणावे की गमे कर आहेत किती ताईची जाणावे माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय कसं पडलाय वैरात तोंड कसं पडलाय वैरात तोंड ए आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ 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 माझा समाज जागा झालाय कसं पडलाय वैरात तोंड माझा समाज जागा झालाय कसं पडलाय वैरात तोंड आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलो मैदानाच्या आतमध्ये आता आपण खेळाकडे या ठिकाणी लक्ष देऊया. स्कोर कार्ड वरती 14 धावा जमवल्या गेल्यात. खंडू लोभी यांना विनंती आहे की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी जे कॅश प्राइज आहे ते घेण्यासाठी यावं. बीड संघाचे खंडू लोभी यांना विनंती आहे की आपण आपलं कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी यावं.
मैदानाच्या आतमध्ये आता आपण खेळाकडे या ठिकाणी लक्ष देतो आहे. चेंज द गेम. वंजारपाडा बी प्लस आणि जय भवानी वावोली या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा जमवल्या गेल्यात. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर्सी क्रमांक 93 कुमार. यावेळेस चांगला चेंडू आहे. रनआउटची संधी आहे. अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. स्वतःच्या पायावरती मात्र कुऱ्हाड मारली आहे. धाव नव्हती, येण्याचा प्रयत्न केला. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात. बाद. हॅलो हॅलो धन्यवाद. बीड गावचा युवा क्रिकेटर खंडू लोभी याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. 5 बॉलमध्ये त्याने 5 षटकार टाकलेत. आपल्या षटकार हॅट्रिकला आपल्या मंडळाकडून कर्जत ग्रामीण भाजपा याचकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिकला कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिकला कॅश प्राइज आहे. तसेच षटकार हॅट्रिकला पण कॅश प्राइज आहे. परंतु त्याने 5 बॉलात 5 षटकार ठोकलेत. म्हणून खंडू लोभी यांचा इथे कॅश प्राइज देऊन तसेच त्यांचा विशेष सन्मान करत आहोत. त्यांच्या क्रिकेटला आपण प्रोत्साहन देत आहोत. त्यांची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद. घ्या शाल घ्या. आता फक्त आमचा ऑर्केस्ट्रा एक 15-20 मिनिटं शेवटचं राहिलेलं आहेत. आपण सर्वांचे आपण सत्कार करायचा या ठिकाणी. चला अजून आता अजून आपण 10 मिनिटं द्यायचंय. तेजस भाऊ 3ला आपण बंद करायचं आहे. 10 मिनिटं द्या. या ठिकाणी सुंदर असं नियोजन आपल्या आदिवासी भागामध्ये. बघा स्टेजच्या समोर बघा आपल्या आदिवासी महिला आपला कसं नाच गाणं सादर करतात. आपली आदिवासी संस्कृती कशी जतन करतात. मित्रांनो या जंगील जमीन या जमिनीचे आपण मालक. एक आदिवासी गाणं झालं पाहिजे. घ्या हॅलो. चला एक आदिवासी गाणं झालं पाहिजे. हॅलो. घडविली क्रांती या देशासाठी सांडिले रक्त या मातीसाठी. दिनेश भाऊ मी पण एक आदिवासी कलाकार असल्यामुळे एक आदिवासी गाणं सादर करतोय. घडविली क्रांती या देशासाठी सांडिले रक्त या मातीसाठी. वीरानो वीरानो वंदन करतो आदिवासी. वीरानो वंदन करतो आदिवासी. वीरानो वंदन करतो आदिवासी. आदिवासी वीरानो वंदन करतो आदिवासी. जय आदिवासी. जय जय आदिवासी. जय आदिवासी. ये सोर्या
वंदन करतो आदिवासी वीरानो वंदन करतो आदिवासी वासी जय आदिवासी मित्रांनो या देशाचा शूरवीरानो सलाम करतो माझा भावानो या देशाचा शूरवीरानो सलाम करतो माझा भावानो राघोजीची ही पुण्याई राघोजीची ही पुण्याई वंदन करतो त्यांचा पायी या देशाच्या वीरवीरानो घाबरत नाही कुण्या बापाची वीरानो 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 वंदन करीतो आदिवासी वीरानो वंदन करीतो वंदन करतो आदिवासी वीरानो वंदन करतो आदिवासी वीरानो वंदन करतो आदिवासी जय आदिवासी बोला दुसरा मुंडा की धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा B+ या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये यावेळी फ्लिक केला रिच ऑफ द फ्रीज फ्लिक बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला 3 ओव्हर मध्ये 36 धावा धावफलकावरती जय भवानी वावलोली टीमच्या आपल्याला पाहायला मिळाल्या मैदानाला हाणले गती या केटीसी वाल्यानं युट्यूबला हाणले गती अरे असं चॅनल झाले किती ना केटीसी वाल्याची आता चॅनल झाले किती ना केटीसी वाल्याची भीती असं चॅनल झालं किती ना केटीसी वाल्याची भीती असं चॅनल झालं किती ना केटीसी वाल्याची भीती केटीसी चॅनलनी युट्यूबला हाणले गती केटीसी चॅनलनी युट्यूबला हाणले गती ऐसा युट्यूब वर चॅनल झाले तर किती ना केटीसी वाल्याची भीती युट्यूब वर चॅनल झाले तर किती केटीसी वाल्याची भीती आता युट्यूब वर चॅनल झाले तर त्यांना केटीसी वाल्याची भीती आता युट्यूब वर चॅनल झाले तर केटीसी वाल्याची भीती आणखीन एक फुलालींचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय डीप मध्ये फिल्डर आहेत वाडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग करतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धावेनं धावफलक बदलतंय धावफलक जाऊन पोहोचेल ते आता मात्र 37 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि त्याच्या साथीनं कल्पेश खऱ्या अर्थानं प्रशांतला साथ देतोय सिंगल डबलने साईक रोटेशन करतोय परंतु प्रशांत मात्र आक्रमक झाला यावेळी लेट कट खेळायचा होता बॅटन बॉलचा इथे संपर्क आहे का पंचांकडे दात बागितली जाते पंच सांगतायत कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाहीये डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय अगदी जर पाहायला गेलं तर संकेत बाबरेचं हे षटक आपल्याला इथून पाहायला मिळतंय संकेत गोलंदाजीसाठी आलाय चौथ्या षटकामध्ये इथून देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे पंच सांगतायत इथे आलाय षटकार मिळतील 6 धावा प्रशांतचा बॅट स्विंग आणि त्याचा बॅट फ्लो त्याच्या बॅटची अगदी आपण पाहताय
बादशाह जाबली पट्ट्यामध्ये होतोय, त्याच्या रडार मध्ये होतोय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळाला. पुन्हा एक कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय बॅकवर्ड डीप पॉइंट मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु झाली आहे चुकी. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धावा. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 47 धावा जय भवानी वावलोली टीमच्या. धन्यवाद. हॅलो, स्टेज समोर समालोचन कक्षाच्या समोर जेवढे पण आदिवासी महिला आहेत, आदिवासी भगिनी आहेत आणि आदिवासी कलाकार आहेत जे लोककला जोपासतात, त्यांनी स्टेडियमच्या बाजूला तिथे ज्यूस आहे, सोडा आहे, तो सोडा घेण्यासाठी तिथे जावा गाडीच्या जवळ. आदिवासी समाजातील जे महिला आहेत त्या महिलांनी सोडा घेण्यासाठी तिथे सोडाच्या त्या गाडीजवळ जावा. बाजूला सोड्याची गाडी आहे तिथे जाऊन. हॅलो बायो, चला जे पण आमच्या आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे, बाजूलाच स्टॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्या ठिकाणी सोडा घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 48 वरती. 48 धावा धावफलकावरती आल्यात. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. पहिलं षटक हाताळलं होतं सौरभनं धावा खर्च केल्या होत्या 12. दुसऱ्या षटकामध्ये कुमारनं फक्त 3च धावा खर्च केल्या, विकेट त्याने घेतली आहे 1. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सौरभ आला, सौरभनं 21 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये देखील 1 विकेट पाहायला मिळाली. आणि चौथ्या षटकामध्ये संकेत बाबरेनं मात्र धावा खर्च केल्या त्या 12. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 48. अजिंक्य पवार केटीसी वाला नावलय गाजला जगात फेमस झाला. नावलय गाजला जगात फेमस झाला. अरे नावलई गाजला न जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस झाला. अरे अजिंक्य पवार केटीसी वाला नावलय गाजला. अजिंक्य पवार केटीसी वाला नावलय गाजला. आणि नावलय गाजला जगात फेमस झाला. अरे नावलय गाजला जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस झाला. शांत बागडे केटीसी वाला नावलय गाजला. शांत बागडे केटीसी वाला नावलय गाजला. अरे नावलय गाजला युट्यूब फेमस झाला. नावलय गाजला युट्यूब फेमस झाला. अरे नावलई गाजला न युट्यूब फेमस झाला. अरे नावलई गाजला न युट्यूब फेमस झाला. चांगला बॉल यावेळी पडल्यानंतर थोडीशी उचली घेत बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय या ठिकाणी धाव मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 वरती. 49 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी बाहेर जाणारा बॉल त्याला स्लॅश केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतात. स्ट्राईक हवी आहे खऱ्या अर्थानं प्रशांतला आणि त्यासाठी त्यानं प्रयत्न केलं. 2 धाबा इथून देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 51 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर इथून विचार करायला गेलो तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलमध्ये आता प्रशांतकडे खऱ्या अर्थानं पाहितलं जाईल. या 3 बॉलमध्ये तो कशा प्रकारे बॅटिंग करेल इथून टार्गेट सेट करत असताना. ऑन साईडला ताकदीचा वापर. बॉल हवाई सफर चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. टाटा बाय बाय. ठोकला आणखीन एक. प्रशांतच्या बॅटमधून षटकार. हैदम नायकम कुणाला खबरत नाही. हैदम नायकम कुणाला खबरत नाही. वन साईड हिरो हाय दिनेश दादा हिरो हाय. 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 हैदम नायकम कुणाला खबरत नाही. थँक्यू, धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचलंय ते अगदी आपण पाहताय 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
याबली कट केलाय पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत एक तर कंप्लीट झाली का मिळणार दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि इथून दुसरी धाव देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल का परंतु फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला एक धाव इथून कंप्लीट झाली आहे विकेट आणखीन एक सॅक्रिफाईस झाली आहे सुनील देखील बाद झालाय आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील बाकी आहे बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला बाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला नायक वीरा आईला त्याच्यानं बाया सातारी माऊल्या तात उतरून बाया कोकणात आल्या बाई म्हणजे सातारी माऊल्या तात उतरून बाया कोकणात आल्या सुपली सोन्याची अशी बारान पंताची सुपली सोन्याची अशी बारान पंताची सुपली सोन्याची सुपली सोन्याची अशी बारान पंताची सुपली सोन्याची सुपली घडविली अशी इंदिरा देवानं 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 सुपली घडविली खेळून निघाल्या अशी ठाकली चंद्रायलू 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 खेळून निघाल्या स्वयंपाक करतू डाळ भात चिरमिऱ्याची तटदेवा स्वयंपाक करतू डाळ भात चिरमिऱ्याची तटदेवा देवाला बघत वाट ग बाया देवाला बघत वाट ग अगं ये सुंदरा अगं ये सोरे जेवलीस अगं साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान गे 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 सन्माननीय युवा उद्योजक संदीपजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत सन्माननीय परेशजी भागमारे युवा उद्योजक यांचं देखील सहर्ष स्वागत साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान साधने माझ्या बाया भूकल्यान धन्यवाद 58 धावा धावफलकावरती 59 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे चेंज द गेम वंजारपाडा B+ टीम आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर दाखल झालेत 5 षटकांची मॅच आहे 30 बॉलची मॅच त्याच्यामध्ये 58 धावा बनवल्या जय भवानी बावलोली टीमनं आता इथून 59 धावसंख्येचा टार्गेट आहे चेंज द गेम वंजारपाडा B+ टीमच्या अगेन्स्ट आणि या दोन्ही सलामीचे फलंदाज करण आणि संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परेशजी वाघमारे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत नमोचषक 2025 यस सर मॅच ऑन करा
उद्योजक संदीपजी रसाल साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत. महेंद्रजी सराई आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना खऱ्या अर्थानं विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि मॅच मात्र 3 ओव्हरची असणार आहे, 3 षटकांची मॅच असणार आहे. याच्याकडे लक्ष द्या सर्वच टीमचे कॅप्टन, कारण की वेळ भरपूर झालाय आणि आज फायनल डे देखील आहे. त्याच्यामुळं आपण आत्ताच जर का षटके कमी केली तर फायनल देखील आपल्याला 3 ओव्हरची खेळता येईल. याच्याकडे लक्ष द्यायचं. इथून देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश आलाय गोलंदाजीसाठी आणि कल्पेशनं मात्र आतापर्यंत फार चांगली कामगिरी केली आहे. ॲज अ गोलंदाज आपण पाहताय नमो चषक 2025 मध्ये तो गोलंदाजी करतोय. पहिले 3 बॉल संकेतच्या विरोधामध्ये त्याने करणच्या विरोधामध्ये त्याने डॉट बॉल टाकलेत. करण थोडासा बॅकफुटवरती आता जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण की पहिले 3 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट आलेत. पुन्हा एकदा अँगलमध्ये बॉल बाहेर निघतोय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड गोलंदाज स्विमर आहे. बॉल पडल्यानंतर अगदी बाहेरच्या बाजूने कट होतोय. हे सर्व गोष्टी ओळखणं फार गरजेचं राहील आता करणला. इथून करण देखील एक मोठा फलंदाज आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमक होत असतो, परंतु इथे कल्पेशचं कौतुक यासाठी की करण सारख्या फलंदाजाला इथे थांबवले. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू आहे. सर, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जात आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतला. KTC लाईव्हची टीम सज्ज झाली आहे. टेक्निकल रूम मधून निशू बागडे फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय राजेंद्र भोईर सरांचा आपण पाहताय. अचूकता चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले टॉससाठी. मी सन्माननीय दिनेशजी रसाल साहेबांना विनंती करतो की या आपल्या शुभास नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. संदीपजी रसाल साहेबांच्या शुभास आपण टॉस करतोय. खूप जुने क्रिकेटर आहेत आणि समालोचक देखील आहेत. ही माहिती थोडीशी उशिराने आली, नाहीतर कॉमेंट्री बॉक्समध्ये ते देखील आपल्याला त्यांचा आवाज देखील आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. सांची टीमनं टॉस जिंकला आणि निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. बॉलिंग का? ओके, फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतला. म्हणजे SBCC उमरोली टीमला दुसऱ्या मॅच संपल्यानंतर बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीम आपण रेडी राहा. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 1 ओव्हरमध्ये धावफलकावरती आल्याच नाही. म्हणजे या स्पर्धेतील ही 4थी मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 4थं मेडन षटक कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं जय भवानी वावलोली टीमकडनं, ज्यानं खऱ्या अर्थानं फार चांगली गोलंदाजी केली. समोर जर पाहायला गेलं तर चेंज द गेम वंजारपाडा B+ संघ आहे आणि अशा संघाच्या विरोधामध्ये समोर करण असताना त्याच्या विरोधामध्ये 6च्या 6 बॉल त्यानं मात्र निर्धाव फेकलेत. कमालीची गोलंदाजी, फार अप्रतिम गोलंदाजी. पहिला स्टार्ट आपल्या नक्कीच आता साहेबांकडनं पारितोषिक लागलं जात आहे. सन्माननीय संदीपजी रसाल उद्योजक यांच्याकडून आयवा कॅच कोणत्याही खेळाडूंनी जर का घेतली
प्रेक्षकांना तर मात्र त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. बघा आता प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आता मैदानाच्या अगदी चारी बाजूने उभे राहा, झेल पकडा आणि 200 रुपयाचं कॅश प्राईज तुमच्यासाठी आहे. ते म्हणजे उद्योजक संदीपजी रसाल साहेबांकडनं, जे खऱ्या अर्थाने क्रिकेटर देखील आहेत, चांगले समालोचक देखील आहेत, उद्योजक देखील आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी ॲग्रेसिव्ह असलेलं व्यक्तिमत्व संदीपजी रसाल साहेब यांच्या माध्यमातून लागलं गेलेलं हे पारितोषिक आपण पाहत आहे. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती धनराज कांबेरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धनराजच्या विरोधामध्ये संकेतच्या बाटमधून आलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. अकाउंट ओपन केलाय संकेतनं 6 या धावसंख्येनं. कल्पेशनं 6 बॉल निर्धाव टाकले होते. जो मोमेंटम खऱ्या अर्थानं आपला टीमकडे पहिल्या 6 बॉलमध्ये ठेवला होता, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये इथे देखील स्क्वेअर कट केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकात. कल्पेश बांगारी नागेवाडी यांनी आयवा कॅच पकडले. त्यांच्यासाठी संदीपजी रसाल साहेबांकडून आलेले जे 200 रुपये ते आपण या ठिकाणी त्यांना सुपूर्त करतोय. जशी कॅश प्राइज लागलं तसं मात्र संदीप सरांचं जे कॅश प्राइज आहे ते मात्र इथे पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती इथे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्यानंतर मात्र चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सेकंड ओव्हर मधील आपण पाहतोय धनराज कांबेरेच्या या षटकातील धनराज कांबेरेला आता टार्गेट केलं आहे संकेत बाबरेनं. त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण हा आमचा बचाव आहे. 10 सर थांबता. 59 धावसंख्येची गरज आहे. 59 58 झाल्यात, आता 10 आल्यात. यावेळी बाहेर जाणारा बॉल पुश केलाय. पुश करा खुश राहा असा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. दमदार बॅटिंग संकेत बाबरे. धन्यवाद. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती व आदिवासी लोककलेवर आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण व आमचे सहयोगी जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे ब्रदर्स 11 आयोजित आदिवासी व ओपन टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य सामने. हे सामने आपण दरवर्षी नमो चषक या शीर्षकाखाली घेतो. आता आपण इथे नागेवाडीचे जे आपले बांधव आहेत या बांधवांचा आपण धामडी नाच इथे आदिवासी संस्कृतीचा लोककलेचा एक भाग म्हणून जी लोप पावत चाललेली आहे, परंतु नागेवाडीच्या या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो, या आदिवासींना मी धन्यवाद देतो की यांनी हा नाच आज परत टिकून ठेवलेला आहे. लोप पावलेली कला, प्रत्येक वाडीमध्ये पूर्वी होणारी ही कला सर्व वाड्यांमध्ये लोप पावली आहे, परंतु नागेवाडीच्या बांधवांना मी धन्यवाद देतो की यांनी ही आदिवासी पुरातन कला अशी लोककला धामडी नाच आज परत टिकून ठेवला. मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद नागेवाडी टीम. खऱ्या अर्थानं आपण पाहताय लोककला ही अगदी पडद्याआड जात असते, परंतु नागेवाडी या वाडीनं खऱ्या अर्थाने ही कला जोपासून ठेवली आहे. आज देखील आपण पाहता ही लोककला आपल्याला पाहायला मिळते आणि ती सर्वांच्या प्रदर्शनास कुणी आणली असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे आमचे नमो चषकाचे मुख्य आयोजक आहेत दिनेशजी रसाल साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहताय बरेचसे जे खऱ्या अर्थानं आयुर्वेदिक वैद्य देखील आहेत ते देखील कोणाला माहीत नसतील ते देखील आपण पाहताय नमो चषकाच्या माध्यमातून सर्वांच्या अगदी समोर आले. अशा बऱ्याचशा काय छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अगदी आदिवासी समाजाकडे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाल्यात, परंतु आता काही टेक्निकल गोष्टी समोर आल्यामुळे त्या अगदी पडद्याआड जात चालल्यात. परंतु दिनेशजी रसाल साहेब यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्वांच्या अगदी प्रदर्शनास त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब, आपलं प्रेम हे सर्वांवरती असंच राहू द्या.
सन्माननीय राजेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर अजयजी बदे साहेब आणि सन्माननीय पांडुरंगजी एनकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व लाडक्या मान्यवरांचं आपण नमोशोषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. दंद्राच्या विरोधामध्ये आपण पाहताय धावा बनवल्या गेल्या. चेंज द गेम वंजारपाडा बी प्लस टीमनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहताय 16 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेशनं एकही धाव खर्च केली नव्हती, जिथे मात्र त्यांनी ते मेडन षटक हाताळलं होतं. परंतु धनराज कांबेरेच्या विरोधामध्ये संकेत बाबरे असा तुटून पडला की तब्बल त्यानं त्या ओव्हरमध्ये 16 धावा अगदी धनराजच्या विरोधामध्ये बनवल्या. चांगली बॅटिंग केली आहे संकेत बाबरेनं. करण अजूनही जर पाहायला गेला ना तर थोडासा चाचपडतोय, कारण 6 बॉल त्यानं निर्धाव केलेत. परंतु करण हार मानणाऱ्यातला नाही आहे, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. परंतु अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही जर पाहायला गेलं तर धावसंख्या इथून बनवायची आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केल्या बॉलला. फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय षटकार. मिळतील 6 धावा. बावीस धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहताय थोडासा शांत होता, थोडासा संयमी होता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, ते प्रेशर त्याच्याकडे होतं. बॉल द्या, बॉल मैदानामध्ये बॉल द्या. तो बॉल हरवलेला आहे. लगेच मॅच जास्त वेळ थांबू नका, कारण की आधीच खूप उशीर झालाय. चला मॅच बॉल आलेला आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम रेडी राहा आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा देखील बीड टीम आपण देखील रेडी राहायचं आहे, कारण की यातील विनिंग टीम आपल्या बरोबर देखील खेळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. कल्पेश इकॉनॉमिकल राहिला होता, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी, परंतु याच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला. यावेळी चांगला बॉल कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले. यावेळी राऊंड अप विकेटने अगदी लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहताय ना. कल्पेश नेहमी अगदी पेस व्हेरिएशन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. कधी अगदी आपण पाहता वेगाने बॉल टाकत असतो, कधी अगदी आपण पाहतो थोडेसे कमी गतीनं बॅकअप द्या, स्लोवर बॉल कटरचा वापर जास्त प्रमाणामध्ये करत असतो. आणि तिथे मात्र बॅटरला तो पूर्णपणे खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती ढकलत असतो, डॉमिनेट करत असतो. तशी गोलंदाजी आपल्याला त्याची सातत्यानं पाहायला मिळाली आहे या वर्षाच्या हंगामामध्ये. तोच कल्पेश गोलंदाजीसाठी 22 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र कल्पेशनं करणला पुन्हा एकदा डॉट बॉल टाकलाय. यावेळी जागा बनवली स्ट्रोक साठी आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. हॅलो 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 हॅलो. एक बॉल चढोबा महाराज की. काय मामा उठला बरोबरी गणशिरीला नामितो, गणशिरीला नामितो. आणखीन एक ऍक्शन रिप्ले. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु यावेळी मिळतील 6 षटकार. शिरी कोणाची मुलगी आजी कोण वराला दिली, अरे कोण वराला दिली, अरे कोण कोणाची शिरी बरब्याची मुलगी शिरी कोणवराला दिली. पंच अगदी तटस्थ आहेत. पंच सांगतायत एसांवरतून बॉल निघून गेला. सरकार भारताचं
या डॉट बॉलने खऱ्या अर्थाने धाव मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 32 वरती. आता बॉल इथून शिल्लक असतील ते म्हणजे अगदी 13 आणि 13 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये 27 13 बॉल 27 धावसंख्येचं अजूनही इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक भलं मोठं आव्हान, एक भलं मोठं डोंगर, परंतु त्या डोंगराला देखील पोखरलाय. चेंज द गेम. वंजारपाडा B+ हे नाव असंच दिलेलं नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय काऊ कॉर्नरला. आणखीन एक करणच्या बाट मधून दमदार षटकार आणि करणच्या बाट मधून आणखीन 2 जर का षटकार आले तर सन्माननीय उद्योजक संदीपजी रसाल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि तदनंतर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते शिल्पकार दिनेशजी रसाल साहेब यांच्याकडून मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी. आता इथे मात्र भाग पाडलाय जय भवानी वावलोली टीमला टीम मीटिंग घेण्यास, कारण की अगदी मॅच मध्ये आता रंगतता वाढली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेत बाबरेनं सुरुवात केली आणि तो आता केलेली सुरुवात, मिळालेला स्टार्ट कायम ठेवत असताना करण देखील मात्र आता बरसलाय आणि त्याच्या बाटमधून देखील आपण पाहताय ज्यानं त्याला 6 बॉल शांत ठेवलं होतं त्याच्याच विरोधामध्ये आपण पाहताय त्यानं 3 षटकार आणि 1 चौकार मात्र खेचला. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 38 वरती. येणारे 12 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. 12 बॉल 21 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहताय अमोल मोडक गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि इथून जर पाहायला गेलं तर अमोल आणि संकेत बाबरे हे बॅटल मजा येईल पाहायला. पहिलाच बॉल फुललेंचा होता, हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पकडली कॅच संकेत बाबरे. OUT आउट. पहिल्याच बॉल वरती ब्रह्मास्त्र वापरला. अगदी आपण पाहताय फुललेंचा बॉल टाकला होता, यॉर्क केला होता, त्याला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, एलिव्हेशन मिळालंच नाही. धनराज कांबेरे बॉल खाली आला, त्यानं मात्र चांगला झेल पकडला आणि तिथून मात्र पहिला आदरा मिळतोय. चेंज द गेम वंजारपाडा B+ टीमला. फलंदाज बाद होतोय संकेत बाबरे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय सौरभ बाबरे एनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संकेत बाबरे बाद झाल्यानंतर सौरभ बाबरे मैदानाच्या आतमध्ये, पियुष बाबरे यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये. पियुष बाबरे म्हटल्यानंतर या कर्जत तालुक्यातील एक गोड आवाज आणि त्याचेच बंधू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. अमोल मोडक समोर निघालाय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल ऑन साइडला केलाय, फिल्डर आहेत, पकडले कॅच, आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2 सौरभ बाबरे इथून मात्र बाद. झांज पावा वाजा हिरा गवळ्या वाजा हिरे. 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 अरे गुडघ्यावर हात देऊ नाचा हिरा गवळ्या नाचा हिरे. अरे गुडघ्यावर हात देऊ नाचा हिरा गवळ्या नाचा हिरे. गुडघ्यावर हात देऊ नाचा हिरा गवळ्या
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष आला आणि मनीषच्या पाठमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र अगदी 42 वरती 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इक्वेशन बदललंय. 9 बॉल 17चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अमोल मोडक पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या होत्या. विकेट हॅट्रिक संपादित करेल का असा प्रश्न सर्वांना पडला होता, कारण की दिनेशजी रसाल यांच्या षटकार हॅट्रिकचं कॅश प्राइज दिलं आजच्या दिवसामध्ये ते खंडू लोबीना बीड टीमचा. यावेळी चांगला बॉल थोडासा खाली राहिला. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळेल. अगोदरच्या बॉलवरती मनीषनं चौकार लगावला होता अमोलच्या विरोधामध्ये, परंतु या बॉलवरती त्यानं थांबवलंय. प्रत्युत्तर तर देणारच. 8 बॉल आणि आता 17 धावसंख्येची गरज. इथे पुढे आलाय, पुढे सरकलाय आणि बॉलला देखील पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. मनीषा बाट मधून आलाय भव्य षटकार. सन्माननीय कृष्णाजी शिंगोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं देखील आपण नमो चषकामध्ये स्वागत करूया. धावसंख्या या षटकाराने जी जाऊन पोहोचली आहे ती 59 49 धावा धावफलकावरती. 7 बॉल 11चं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये. इथे मिससामिंग राहिलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी नयन. चांगली पकडली कॅच. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 धावा बनवायचे. ते 11 धावा धावफलकावरती येते 48. काय तुम्ही पोरीच्या वेणीला दिला, पोरीच्या वेणीला दिला. बघा त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक स्वतः उभे आहेत. त्यांनी अगदी बरोबर पाहितलं की तो झेल कॅरी झालाय आणि लगेच पंचांनी देखील त्या ठिकाणी आऊट दिलाय. फक्त फलंदाजानं शहानिशा केली, परंतु आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी अगदी उभेच आहेत. त्यांनी सांगितलं लगेच की मात्र इथे फलंदाज बाद आहे. 6 बॉल आता बाकी आहेत. 6 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन येईल, तो म्हणजे नयन. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये आता धावा बनवायचे आहेत. त्या मात्र 6 बॉल 11 धावसंख्येचे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज मात्र कोणता आता येणार? 6 बॉल 11 6 बॉल 11 वाचवण्यासाठी नयन मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकामध्ये. 6 बॉल 11 धावा इथून बचावल्या जाणार की 6 बॉल मध्ये 11 धावा इथे बनवल्या जातील, कारण की करण जो सेट झालाय तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. करण बाबरे ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या साथीला आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. संकेत 5व्या क्रमांकावरती दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नमो चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहताय. चेंज द गेम वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावलोली. पहिलाच बॉल पंच इथे लाईन चेक करतात. यस, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जरूर आपल्याला इथून पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर आता मात्र इक्वेशन बदलेल. येणारे बॉल शिल्लक असतील ते 6 धावा बनवायचे, त्या मात्र आता 10.
6 बॉल 10 धावसंख्येची मॅच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करण बाबरे सॅकिंग एंड वरती आहे, त्याच्यावरती संपूर्ण लक्ष लागून राहिलंय या मॅचचा रिझल्ट खऱ्या अर्थानं त्याच्यावरती आता अवलंबून आहे. पुनश्च एकदा आणखीन एक व्हाईट बॉलच इथून पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची दाब आली आहे. आता इथून दबाव वाढलाय जय भवानी वावलेली टीम वरती. 6 मध्ये 11 बनवायच्या होत्या. कदाचित एक प्लॅनिंग आखायची होती नयनला, जी प्लॅनिंग आखली होती कल्पेशनं तीच प्लॅनिंग त्याला ऐकायची होती, परंतु त्याच्यामध्ये सबसेल नाकाम ठरलाय. पहिले 2 बॉल त्यांना अवांतर टाकलेत. आता मात्र कानमंत्र दिला जातोय कॅप्टन कडनं. धनराज कांबेरे आपण पाहताय नयनला थोडेसे कानमंत्र देत आहेत. आता कशा पद्धतीनं तुला गोलंदाजी करायची आहे, विकेटच्या पाठीमागे अगदी लॅपटॉप चालवावा असे मात्र विकेटच्या पाठीमागून मात्र चालवत आहेत नयनला. 6 बॉल 9ची आवश्यकता. यावेळी बॅक टू द बॉलर. फटका एक तर कंप्लीट झाले, वेगानं दुसरीसाठी निघाले. दुसरी धाव इथून मिळेल का? इथे मात्र थ्रो अगदी ॲक्युरेट आला होता, परंतु तो गॅदर करता आला नाही नयनला. तिथून मिळाल्या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 अवांतर आणि या 2 म्हणजे एकाच चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 5 आणि 5 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत. 5 बॉल 7 धावसंख्येची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. कोण नमो चषकातील या पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार? यंगस्टर बीडच्या अगेन्स्ट कोणती टीम जाणार खेळण्यासाठी? यावेळी आणखीन एक व्हाईट बॉल. प्लॅनिंग केली आखली जरूर जाते, परंतु त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाहीये. आउटसाइड दी ऑप्शन शरीरापासून दूर ठेवायचे आहेत, परंतु त्याच्यामध्ये तब्बल 3ऱ्यांदा अपयश आलंय. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 5 धावा बनवायचे त्या 6. अशा मॅचेस देखील नयन आपल्या टीमला जिंकून दिल्यात. 6 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 5 धावसंख्या त्यांनी डिफेन्स केली. 6 मध्ये 4 देखील त्यांनी डिफेन्स केल्यात. आता पुनश्च एकदा त्याला 6 मध्ये 5 मध्ये 6 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. परंतु समोर आपण पाहताय करण बाबरे जखमीशीर, त्यानं ठोकलाय हा विजयी षटकार. मॅच जिंकली आहे चेंज द गेम वंजारपाडा B+ टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम जय भवानी वावलोली. संघर्ष दोन्ही टीमचा अगदी शेवटपर्यंत होता, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहताय चेंज द गेम वंजारपाडा B+ टीमनं मॅच जिंकली आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला लगेच मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग सेट करा. सांची टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले फील्डिंग करण्यासाठी.